मैत्रिणींनो, तर नवीन साडी नेसणाऱ्या असल्या किंवा जुन्या असल्या तरी पण काठपदरची साडी म्हटलं तर नेसायला खूपच अवघड जाते. त्याच्या मिऱ्या बसत नाही, त्याचा पदर नीट होत नाही आणि हेल्पलाही कुणी नसतं. तर अशा वेळेस काय करायचं मी हेच तुम्हाला इथे सांगणार आहे. काही टिप्सही सांगणार आहेत. सगळ्यात पहिले उजव्या पायापासून खोचायला सुरुवात केली आणि एक राऊंड मारून मी नीट प्लेन असं खोचून घेतलं. त्यानंतर डाव्या साईडहून परत एक राऊंड मारून पदर पुढे उजव्या हाताकडून पुढे घ्यायचा आहे. नंतर मी इथं पदर दाखवत होते. जी पहिली प्लेट घेतली ना ते इथं तेच सांगते की थोडंसं अर्धा इंच सोडून दुसऱ्या प्लेट्स करायच्या आहेत. म्हणजे पहिली मोठी घ्यायची आहे आणि दुसऱ्या अर्धा इंचानं छोट्या करायच्या आहेत. आणि हा जो प्रॉब्लेम येतो ना तर हा उलटाच आला पाहिजे. तर नवीन जास्तात साड्या नेसणाऱ्या त्यांना येत नाही, म्हणून मी ती टिप्स सांगत होते की पहिला प्लेट जो घेतला आहे पण त्याच्या विरुद्ध साईडलाच दुसरा पण आला पाहिजे. आणि नंतर मग याला असं मी असं गोल 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 करून त्याला प्रेस केलं की जेणेकरून तो जो पदर आहे ना बघा आता एकदम व्यवस्थित झाला आहे. दिसतोय की नाही छान, अजिबात फुलत नाही आहे. आणि ह्या कमी प्राईजच्या साड्या असतात ना त्या खूप फुलतात आणि साडी नेसायलाही खूप त्रास देतात. तर त्यासाठी मी हे सांगत होते, कारण की जास्त ज्या महागाच्या असतात ना त्या खूप सॉफ्ट असतात, त्या इझिली बसून जातात. अजून एक दुसरी जे आपण चूक करतो की खूप ठिकाणी दाखवतात की हे असं करायचं मग ते वडायचं, पण आहे ना काठपदराच्या साडीला हे करून चालत नाही. मी जे दाखवते ना हे असंच करावं लागतं. पहिले अशी एक पिन लावून घेतली मी आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या प्लेट्स पाडून आहे ना थोडी साडी अशी वरवर करत अशा मी इथं 3 प्लेट्स करून घेते. तुम्ही बघा आणि हाताने असे चोपून घेते. जे मग ते चोपलं ना की असं प्रेस केल्यासारखं दिसतं बघा. म्हणजे ना इथं आपल्याला कशाचीच गरज पडत नाही. जी पिन पहिली लावली होती तीच पिन मी इथं परत त्याला लावून घेतली आणि ते तिथं खोचून घेतलं, टक करून घेतलं. त्यानंतर अजून एक दुसरी चूक ती म्हणजे की आपण अशा प्लेट्स करतो आणि मग त्या खोचतो. पण काय होतं ना, हा जो आता शेवटचा जी मिरी उरली नाही, याला कोणी पहिली पण म्हणत असेल. आता मी तुम्हाला परत दाखवते बघा बोटाने. ही मिरी, तर ही मिरी अशी नको दिसायला. याच्यामुळे ना पूर्ण साडीचा लूक खराब होतो. तर यासाठी काय करायचं की पहिले साडी इथपर्यंत घ्यायची, म्हणजेच डाव्या पायापर्यंत घ्यायची आणि मग तिथून मिरी घालायला सुरुवात करायची. आणि ती मिरी तिथून घालायला सुरुवात करतानाच जी ती पहिली मिरी घेतली आपण ती थोडीशी मोठीच घ्यायची, म्हणजे थोडीशी नाही थोडी जास्तच मोठी घ्या मी तर म्हणेल. आणि मग तिथून मिऱ्या घालायला, बाकीच्या मिऱ्या मग छोट्या केल्या तरी चालतील, पण पहिली मिरी मोठी घ्यायची. मग हे उरतं असं आपलं. मग ही अशी उरलेली साडी अशी व्यवस्थित प्लेन खोचून घ्यायची. बघा मागे पण एकही वळी पडली नाही, प्लेट्स आली नाही मागे, प्लेन झाल्यात पूर्ण बॅक साईडला, तुम्हाला मी दाखवलं. नंतर ह्या वरतून अशा मिऱ्या करून घेतल्या मी आणि त्या हाताने असं प्रेस करायच्या, कारण की काठपदराच्या साडीला हेच ट्रिक वापरायची, प्रेस करायची. नंतर परत त्या वरती एका हातानं पकडलं आहे किंवा मग आपण दोन्ही पायाच्या मधातही त्या पकडून धरून असं खाली मग दोन्ही हाताने आपण एक एक प्रेस घेऊन परत त्याला फोल्ड केला. आपली खूप साधी सिंपल पद्धत. बघा किती छान मिऱ्या दिसतात ते. आणि ही साडी अशी उजव्या पायाला मी परत ओढून घेतली. पेटिकोटला पण आतून आपल्याला उजव्या पायाला ओढायचं, म्हणजे काय होतं ना, हा जो पदर घेतला आहे ना आपण कमरेच्या तिथून जो असा वरती आला आहे तो शेप खूप भारी येतो, त्यासाठी मी तसं ओढलं आहे. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं, साडी नेसून झाली, बाहेर निघालो आणि अशी प्लेट्स बाहेर येते. हे मग आहे ना अशा वेळेस वाटते की आता काय करायचं, एकतर आपण बाहेर निघालेलो असतो, परत पदर करायचा म्हणलं की अजून टाईम जाणार. तर मी तुम्हाला इथं तेच दाखवते काय करायचं. बघा अशा जिथून मी पदर बाहेर आला आहे ना तिथून तो परत मी आतमध्ये टाकला, प्लेन करून घेतलं आणि तिथेच मी एक अशी पिन लावून घेतली. बघा किती छान झाला आहे की नाही, दिसला का तुम्हाला तो पदर बाहेर आलेला. आणि हो, मी म्हणलं छोटीशी तुम्हाला एक हेअरस्टाईल सांगावी की जी ती पटकन होते, पण व्हिडिओ करायचं असं काही ठरलेलं नसल्यामुळे केसाला ऑइल होतं म्हणून ही तर नीट दिसत नाही आहे. पण तरीही मी दाखवते ट्विस्ट कसं करायचं. असे छोटे छोटे पार्टिशन घेऊन एक कोंब करून घ्यायचा आणि त्याला असं ट्विस्ट करायचं. आणि तुम्हाला जर ही हेअरस्टाईल म्हणजे तुम्हाला जर हवी असेल ना व्हिडिओमध्ये की नाही आम्हाला शिकायची सांग, तर मला त्याची कमेंट करा की हेअरस्टाईल नेक्स्ट व्हिडिओ म्हणून मी नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी. आणि कमेंटला लाईक नक्की करत जा. काही तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठीही कमेंट करा. तर चला पुढे बघा, मी आता छान अशी तयार झाली, आंबाडाही घातला आहे, पण इथे मी दाखवला नाही. आज जो मी व्हिडिओ बनवला आहे साडी ड्रॅपिंगबद्दल, मी ज्या काही तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील
तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटही करा. आणि अजून तुम्हाला नवीन व्हिडिओ हवे असतील तर तशी कमेंटमध्ये मला सांगा की हा व्हिडिओ आम्हाला हवा आहे किंवा आम्हाला ही माहिती हवी आहे. आणि जर मला येत असेल तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती घेऊन येईन. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.